आता हे नवीन जे फॅड आलेलं आहे, काय वेगवेगळे डे साजरे करायचे, व्हॅलेंटाईन डे म्हणे, रोज डे म्हणे, चॉकलेट डे म्हणे. आम्हाला चॉकलेटच खायला मिळत नाही, चॉकलेट डे काय साजरा करणार? रोज कुठं उगवतो, रोज कुठं वावतो आपल्याला माहित नाही, रोज डे साजरे करायचं. मोबाईल गच्च भरून जातो शुभेच्छांनी. आणि स्वतःचे आई वडील मात्र उघड्यावर बसलेले आहेत, वृद्धाश्रमामध्ये गेलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या वृद्धाश्रमाची संख्या, एका वृद्धाश्रमाची क्षमता 100 असताना 200-200, 300-300 वृद्ध तिथं राहत आहेत. नवीन पिढीतल्या मुलांनी आपल्या आईवडिलाला वृद्धाश्रमामध्ये सोडलेले आहे. एकीकडे आपण श्रावण बाळांच्या गोष्टी सांगतो, श्रीरामचंद्रांच्या गोष्टी सांगतो, आणि त्याच संस्कारामध्ये, त्या संस्कृतीमध्ये आपली मुलं आईवडिलाला जर वृद्धाश्रमामध्ये सोडत असतील तर त्याच्यामुळे आम्ही ह्या दशसूत्रीच्या माध्यमातून 10 सूत्र तयार करून दिलेत. मागच्या 10 वर्षापासून मी काम करतोय. म्हणजे माझं ते काम असो किंवा नसो, आता जिल्हाधिकारी म्हणून माझं हे काम नाही शिक्षण विभागात एवढं लक्ष घालायचं, मला 58 डिपार्टमेंट सांभाळायचे. पण सगळ्यात जास्त शिक्षण विभागामध्ये लक्ष घातलं, कारण हे चिमुकले उद्या देशाची भवितव्य आहे, हे उद्या आपल्या घराचं भवितव्य आहे. हे जर उद्या चांगले शिकले, चांगल्या पदावर गेले, चांगले कमाई करते, चांगल्या मार्गावर गेले तर आपलं घर टिकणार आहे आणि उद्या आपण पण टिकणार आहे. हे जर चांगले मुलं झाले नाही तर उद्या आपल्याला सुद्धा वृद्धाश्रमामध्ये जावं लागणार. आणि त्याच्यामुळं संस्कार आम्ही शाळेमधून द्यायला सुरू केलेत आणि अनेक उपक्रम आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवतोय. आणि त्याच्यामुळं खाजगी शाळेची मागणी होती, संस्थेची मागणी होती की दशसूत्रीमध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करा, म्हणून आम्ही आता खाजगी शाळेंना सुद्धा सहभागी केलंय. कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांनी संस्थेने विनंती करून मला त्यांच्या शाळेत बोलून त्यांच्या शिक्षकासमोर माझं व्याख्यान ठेवलं आणि ती दशसूत्री त्यांच्या शाळेत पण सुरू केली. आपल्याला कळत नाहीये, आपण कामात असतो, सगळ्यांना व्यस्त आहेत. म्हणजे मी कलेक्टर आहे म्हणून व्यस्त आहे, बाकी कामे आहेत असे नाही. आज मजूर पण व्यस्त आहे, रिक्षा चालवणारा व्यस्त आहे, काम करणारा कर्मचारी कामगार पण व्यस्त आहे आणि घरची काम करणारी माऊली पण तेवढीच व्यस्त आहे. मुलाकडे लक्ष कोण देणार? पूर्वी आजी आजोबा राहायचे, रामायण महाभारत सगळ्या गोष्टी सांगायच्या. आता कुठं रामायण, कुठं महाभारत राहील? मी जर आपल्याला विचारलं की आपल्यापैकी किती जणांनी आपल्या मुला मुलींना रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या, किती जणांचे हात वर येतात बघा? 3, 4, 5, 6. हिसाब नीतीच्या गोष्टी ज्या आपल्या लहानपणी आपल्याला सांगितल्या जायच्या, लांडगा, कोल्हा, उंट, कावळ्याच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा होता, खाली कोल्हा आला, त्याला ते मासाचा तुकडा पाहिजे होता, मग कोल्ह्याने कावळ्याची तारीफ सुरू केली, तुला मस्त गाणं येते. आता कावळ्याला गाणं येत नाही, कावळ्यालाही माहित आहे, कोल्ह्यालाही माहित आहे, परंतु ते मासाचा तुकडा काढून घ्यायचा असतो. मग तो कावळ्याला म्हणतो तुला किती सुंदर गाणं म्हणता येते, आणि तो कावळा फुगून जातो आणि गाणं म्हणाला म्हणून चोंच उघडतो आणि तो मासाचा तुकडा खाली पडतो, तो कोल्हा घेऊन निघून जातो. खोट्या तारफीला कधी बळी पडायचं नाही, खोटी स्तुतीला कधी बळी पडायचं नाही, ही सीख या गोष्टीतून मिळत होत्या. या हिसाब निधीच्या पुस्तकात 100 गोष्टी आहेत अशा. आता आपणच वाचना गेले, मुलांना काय सांगणार? गुरु द्रोणाचार्याचे असतील, एकलव्याचे असतील, स्वामी विवेकानंदचे असतील, हिसाब निधीच्या गोष्टी असतील, हे सांगणं बंद झालंय. आणि म्हणून मुलं, तुम्ही आता ह्या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना मला सांगितलं पाहिजेत की आज 80% मुलं व्यसनाच्या मागे गेलेली आहेत. मोबाईल, व्हॉट्सअपमुळे आपले सगळे संस्कार, संस्कृती सगळी लयाला गेलेली आहे. हे उद्या मुलं मोठे होऊन काय करणार आहेत आता जर आपण व्यवस्थित सांभाळलं नाही? म्हणून संस्कार देण्याचा आमचा पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रयत्न चालू आहे. संस्काराची मुहूर्तमेढ चांगली झाली, हे वय आहे. एकदा यांच्यात संस्कार रुजले की मग कुणी काढू शकत नाही. जे आता आमच्या लहानपणी आमच्यावर संस्कार आमच्या आई वडिलांनी आणि शाळेने केले, ते आता कुणी काही म्हणलं तर ते संस्कार जात नाही. किती प्रलोभन दाखवलं तर त्याच्यात आम्ही बळी पडत नाही. तर हे वय आहे यांचं, यांच्यावर चांगले संस्कार घडवण्याचं. त्याच्यामुळे आई वडिलांनी सुद्धा, शाळेने सुद्धा वेळ काढून, फक्त 100% मार्क घेणं म्हणजे जीवनात यशस्वी होत नाही. आजकाल सगळ्या मायबापाला असं वाटतंय, सगळ्या शाळेला असं वाटायला लागेल माझ्या पोरांनी 100% मार्क घेतलं पाहिजे. पण ते 100% मार्क घेणारे मी 100 उदाहरणं तुम्हाला सांगतो, ती विद्यार्थी जीवनात फेल झालेले. कारण जीवनात प्रत्येक दिवस परीक्षेचा आहे. आपण फक्त 10वी आणि 12वीच्याच परीक्षेवर लक्ष केंद्रित करतो. भलेही 10वी 12वीला 4-2% मार्क कमी पडू द्या, पण त्या मुलाला संस्कार, संस्कृती, आरोग्य, कौशल्य,
बोलता येणं, व्यक्त होता येणं, गाता येणं, नाचता येणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. नुसतं आपण सारखं प्रेशर करत राहतो, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. आपले मुलं खेळायला गेले की आपल्याला वाईट वाटतं, वेळ चालला वाटतो. पण खेळाच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य सुधारतं हे आपण कधी विचार करत नाही. आजकाल मुलं सगळे गेम खेळतायत, भरपूर गेम खेळतायत, पण ते मोबाईलवर खेळतायत. मोबाईलवरच्या गेमनं त्यांचं आरोग्य कधी सुधारणार नाही जोपर्यंत मैदानामध्ये जाऊन ते धावणार नाहीत, पडणार नाहीत, गुडघे फोडून घेणार नाहीत, घोटे फोडून घेणार नाहीत, घाम गळणार नाही, तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं होणार नाही. आणि या मोबाईल गेममुळं आणि सारखं सारखं अभ्यासामध्ये गुंतवून ठेवल्यामुळं 70 ते 80% मुलांचं आरोग्य खराब झालंय. थोड्या थोड्या पावसात आजारी पडायला लागले, थोड्या थोड्या थंडीत आजारी पडायला लागले. आत्मविश्वास राहिला नाही. 10वी 12वीचे निकाल लागले की 50-50 मुलाच्या आत्महत्या होतात. इतके कमजोर करून टाकलेत आपण मुलं. कोचिंग क्लासेस वाले बी 100% पाहिजेत, शाळेवाले बी 100% पाहिजेत, मायबाप पण 100%. जायचं कुठं पोरांनी? आणि म्हणून दरवर्षी, मी आता 2 वर्ष झालं या जिल्ह्यात आहे, दोन्ही वर्षाची आकडेवारी माझ्याकडे आहे, शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली मार्क कमी पडले म्हणून. ते जगले असते तर काही ना काहीतरी केले असते चांगलं. त्या आत्महत्या करण्याला ते मुलं जबाबदार नाहीत, तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. आणि म्हणून या चिमुकल्यांना शाळेमध्ये सुद्धा थोडं मोकळं वातावरण द्या, संस्कार संस्कृती शिकवा. मातृभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती आपल्या दशसूत्रामध्ये ही सगळी सूत्र आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये तर या मुलांना जर विचारलं आता तुम्ही काय काय खाता, तर सगळे सांगतील तुम्हाला जंक फूड, फास्ट फूड. आता तुमच्या शाळेतलं मला माहित नाही, कोणी खाते का जंक फूड, फास्ट फूड? मी तिथं आता मुद्दाम त्या मुलीला विचारलं ब्रेड खाणं चांगलं आहे का? ती मुली एकदम चांगला आहे. तिला आपणच शिकवलंय ब्रेड खाणं चांगलं आहे. मायबाला पोळ्या करायची गरज नाही, भाकरी करायची गरज नाही, जा बाजारातून आण ब्रेडचा पुडा खाय. नूडल्स कोण कोण खात आहेत? पिझ्झा कोण कोण खात आहेत? पावभाजी कोण कोण खात आहेत? हे सगळं आरोग्याला घातक पदार्थ आपण आई वडील त्यांना खाऊ घालतो. याचा काही दोष आपल्या आईला पण द्यायला पाहिजे. कोण करत बसा, येते ना 2 मिनिटात, ती जाहिरात येते ना 2 मिनिटात तयार होते. पातेलं ठेवलं, पाणी उकळलं, पुडी फोडली, त्यात टाकलं की झालं. कोण गॅस पेटवा, कोण पीठ मळा, कोण पोळ्या करा, कोण खाऊ घाला, तयार होते, खा बेटा जा. पण हे सगळे पदार्थ एखाद्या वेळेस खाणं महिन्यातून ठीक आहे, बदल म्हणून. परंतु जे मुलं हे रेग्युलर खातात, नियमितपणे खातात, त्यांचं पोट सगळं खराब होऊन गेलेलं आहे. शाळेतल्या मुलांचे बीपी वाढलेत. मी रात्रंदिवस शाळेच्या परिसरात काम करतो म्हणून तुम्हाला सांगतो, 40% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बीपी वाढले, जे की बीपी 50 वर्षानंतर वाढला पाहिजे. मागच्या वर्षभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 4-5 मुलांचे मृत्यू हार्ट अटॅकनं झालाय, जे शाळेत शिकणारे मुलं आहेत. काय करतोय आपण? मला घरच्या किचन मध्ये काम करणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. पूर्वी आपल्या काळामध्ये, आजी आजोबाच्या काळामध्ये किंवा आपण लहान असताना आपल्या घरी 5-25 पाहुणे आले तरी आपली आई आजी 5 मिनिटांमध्ये जनार्दन भाकरी, बेसन, ठेचा करायची, आनंदाने जीव घालायची. आज आपल्याकडे 2 पाहुणे आले तरी आपण त्यांना हॉटेलात कुठल्या घेऊन जायचा विचार करतो. जेवढा वेळ कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा विचार करतो, तेवढ्या वेळात तर तेवढ्या भाकरी, पोळी, भाजी होऊन जाते. आणि घरावर लिहिलेला असतो अतिथी देवो भव. हा सुद्धा आता विचार केला पाहिजे, कारण यांचं आरोग्य जर आपण आता सांभाळलं नाही तर उद्या हे आपल्या काहीच कामाचे राहणार नाहीत. आणि या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्या उठण्याच्या सवयी, मैदानावर खेळण्याच्या सवयी, वाचनाच्या सवयी. किती जण आपल्या आई वडील आपल्या मुलांना ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, तुकारामाची गाथा, बायबल, कुराण वाचायला होते. आई वडिलांनी पण आता विचार करायला पाहिजे. आणि तो मुलं किती वाचतात याचा विचार करण्याआधी आई वडिलांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आपण किती पुस्तकं वाचतो.
वाचनच बंद होऊन गेले. नाही तसले सिरियल टीव्हीवर सगळे बघत बसायचे एकत्रपणे, जे की सगळं संस्कार संस्कृती सगळा नाश करत चाललेलं. आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषदच्या 2500 शाळेमध्ये बुक बँक नावाची संकल्पना मी सुरू केली आहे. मी आता 8 दिवस झाले वेड्यासारखं पुस्तकं जमा करत फिरतोय. जिथं गेलं तिथं मला पुस्तकं द्या, आमच्या शाळेमध्ये द्यायचं आहे. आज आमची महसूल अधिकाऱ्याची मिटिंग आहे. काल मी आमच्या सगळ्या तहसीलदार डेप्टी कलेक्टरला सांगितलं प्रत्येकाने 10-10 हजाराची पुस्तकं सोबत घेऊन यायचं मिटिंगला. आज आम्ही जवळजवळ 5 लाखाची पुस्तकं शाळेला भेट देणार आहे. आणि आज आम्ही दिल्यानंतर मग आम्ही तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही पण पुस्तकं भेट द्या शाळेला. मग तुमच्याकडे म्हणजे समाजात. माझा कुठला नातेवाईक या जिल्ह्यात शिकत नाही, माझा मुलगा मुलगी या जिल्ह्यात शिकायला नाहीये, तरी मी का धावपळ करतोय, का तळमळ करतोय. उद्या ह्या सगळ्या शाळेमध्ये किमान 100-200 पुस्तकं ठेवणार आहे आणि विद्यार्थ्यांना वाचायला लावणार आहे, पालकांना वाचायला लावणार आहे, शिक्षकांनाही वाचायला लावणार आहे. अवांतर वाचनच बंद होऊन गेलं. सगळ्यांच्या डोक्यात फक्त अभ्यासक्रम 100% मार्क. बरोबर आहे ना? तुम्हाला असं म्हणतात ना, फक्त अभ्यास करा अभ्यास करा. काही वेळ द्या त्यांना अध्यात्माचं वाचू द्या, काही वेळ द्या त्यांना मैदानात खेळू द्या, काही वेळ द्या तुमच्या सोबत राहू द्या. मात्र पितृ पूजनाचा कार्यक्रम आपल्याला शाळेत घ्यायची वेळ आली, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय असणार आहे? ज्या श्रावण बाळांना आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये घालून खांद्यावर काशीच्या दर्शनाला घेऊन गेल्याची इतिहास आपल्याकडे आहे. त्या जिल्ह्यात, त्या राज्यामधल्या, त्या देशामधल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायची सवय लागली. हे फक्त आपण ते संस्कार त्यांना दिले नाहीत म्हणून. आणि म्हणून आरोग्यक्षम मध्ये खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या लाव. भाकरी, चटणी, ठेचा, ताक, दही खाऊ द्या. हेच स्टँडर्ड पदार्थ आहेत. जाहिरातीतले बघून बघून आपल्यालाही असं वाटायला लागले की तेच पदार्थ चांगले. जाहिरातीमध्ये मोठा कोणतर हिरो हिरोईन येऊन जाहिरात करते, आपल्याला वाटतं ते खात असतील, पण जाहिरात करणारे कधीच ते पदार्थ खात नाहीत. तुम्हा आम्हाला खाऊ घालतात. आणि मग त्या जाहिरातीला बळी पडून आपण जे आपलं आरोग्य धोक्यात घातले ते थांबवा. अवांतर वाचन आईवडिलांनी करा, मुलांनाही करायला लावा. शाळेतून सुद्धा दररोज एखादं पुस्तक अर्धा तास अगोदर शाळा सुरू होण्याच्या आधी किंवा शाळा सुटल्यावर अर्धा तास थांबवा मुलांना. किंवा तुमची शाळा 9ला असेल तर उद्यापासून 8:30ला बोलवा विद्यार्थ्याला. आणि तुमच्या रेग्युलर शाळा सुरू होण्याच्या अर्धा तासाचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगा, स्वामी विवेकानंदच्या गोष्टी सांगा, महात्मा फुलेंच्या गोष्टी सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टी सांगा, रामायणातल्या गोष्टी सांगा, महाभारतातल्या गोष्टी सांगा, भागवत कथेतल्या गोष्टी सांगा. त्याचे संस्कार होतात. पूर्वी शाळेमध्ये आम्ही लहान असताना असेंब्लीच्या वेळेस भावगीतं गायले जायचे, भक्तिगीतं गायले जायचे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे या. ह्या सगळ्या कविता, बालगीत, भावगीतामुळे मनावर संस्कार व्हायचे. त्याच्यामुळे जुन्या पिढीतल्या लोकांनी जे इतिहास घडवलाय ते त्याचं कारण ते आहे. आज आपण भावगीतं, बडबड गीतं, भक्तिगीतं सगळे बंद केलेत. म्हणून मग हे पोरं नवीन आतिक्या खंडाळा चोलिक्या तिचे काय आहे म्हणायला लागलेत. कोण जबाबदार? आपणच जबाबदार आहे. सगळे नसलेले गाणे हिंदी पोरापोरींना पाठ आहेत. ते गाणे बंद करून तुम्ही हे पाठ करायला लावा, काय फरक पडतो? तुकारामाच्या आवी ओवी पूर्वी किती शाळेमध्ये लिहिल्या जायच्या. आपण रोज म्हणतो. संत तुकाराम माहिती आहेत का तुम्हाला? आपल्या जिल्ह्यामध्ये एक संत आहेत. कोणते आहेत संत? आपल्या जिल्ह्यामध्ये एका संतांची समाधी आहे. कोणाची समाधी आहे? सांग बरोबर आहे. नाथ. आणि ती कोणाची आहे? पैठणला कोणाची समाधी आहे? आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे. पण म्हणजे बाहेर गेल्यावर आपण छाती काढून सांगतो कुठल्या जिल्ह्यातून आलो, संभाजीनगर जिल्ह्यातून आलो, नाथाचं पैठण आमच्या जिल्ह्यात आहे. नाथाच्या 4 ओळी सांग म्हणले की फुस. ही आपली परिस्थिती आहे सध्या. काय ह्या मुलांना माहीत पासून आहे नाथांचं सगळं चरित्र आतापर्यंत? आपण कोणी सांगितलंच नाही. काय नुकसान आहे सांगा मला? गाथा पाठ करून घेणं, ज्ञानेश्वरी सांगणं, हे सांगा.
वेळ काढा आणि याच्यामध्ये शाळेमध्ये एका तुकारामांच्या ओळी तर इतक्याच आपण रोज म्हणतो ना, नावी निर्मळ जीवन काय करील साधन, जेथे जातो तेथे तू माझा सांगती, ठेविली अनंत तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ह्या सगळ्या असल्या ओव्यापैकी एक शाळेमध्ये लिहिलेली ओवी होती, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तुकारामाचा अभंग आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे तेल गळत नाही वाळूतून, सगळ्याला माहित आहे, पण तुम्ही जर तसा प्रयत्न जर केला तर वाळूतून सुद्धा तेल काढायची ताकद तुमच्यामध्ये आहे, हे तुकारामाला सांगायचंय. पण त्या शाळेमध्ये भिंतीवर लिहिलं होतं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ते पोरं असं इंटरव्ह्यू मध्ये जेवत बसले होते, मी चाललो होतो मधून त्यांच्या, एक पोरगा दुसऱ्या पोराला म्हणतात आपल्या मास्तरला काहीच कळत नाही. दुसरा म्हणला काय झालं रे, और ते मास्तराने आपल्या भिंतीवर लिहिले म्हणे वाळूतून तेल गळे म्हणून. वाळूतून कुठं तेल गळतंय का? दोष त्या पोरांचा नाहीये, दोष त्या मायबापाचा आहे त्यांच्या आणि त्या शिक्षकांचा आहे, ज्यांनी त्यांना शिकवलं नाही तुकाराम महाराज काय.